तिथून धरला ह्या हाती गवतामध्ये नेला, तिथंच रक्त द्यायला गेलं आणि मग तिथून उचलून पुन्हा त्या खांबापर्यंत नेला, जवळजवळ 250-300 फूट बिबट्याने वडीत नेला. आणि मग वडिलांच्या अंगावर उरटल्यामुळे तुमची धाडस होईल. हा, एकटेच 2 जण होती ना, बाकीची घरी त्यांची मिसेस घरी मग हे तिघच. पण मी तिकडून पोचतो ते 5-6 माणसं जमा झाली आणि मग 5-6 जमा झाले. आम्ही 2 जण आल्यावर मग 9 ते 10 जण आम्ही झालो. मग फरपटी मी उसात गेलो. तिथे गेल्यावर बिबट्या काही दिसला नाही. आम्ही आरडत गेल्यावर पोराला सोडून दिलं. पोराचं पूर्ण मायांग बिबट्याने खाऊन टाकलेली. इथं मायांगच राहिलेलं नाही. अवघड जागा आखी तोडून निघली. आणि इथं डाशे छातीवरती चावा घेतलेला आहे, असं पूर्ण बगदाड पाडले. पुन्हा पाठीमागून पण इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेले. बिबट्या दिसलाच नाही तिथं. आम्ही आरडत गेल्याच्या नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला घाबरून तो आजूबाजूला कुठेतरी उसाच्या सरीमध्ये तिथंच दबा धरून बसला असावा. तुम्ही पोराला मी तसंच उचललं तिथून लगेच खांद्यावर माझ्या स्वतःच्या रक्ताचे डाग आहेत पोराचे. मी खांद्या उचलून इथं आणले बाहेर. आई कुठे आहे तिथं बाळापाशीच बसली. उठत नाही कशी उठणार, बाकी अंबाडरा काय करणार.